हिंदी जीआरची ओळी केल्याप्रकरणी जमावबंदीचा गुन्हा दाखल। दीपक पवारांसह 250 ते 300 जणांवर गुन्हे। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे होते उपस्थित। ठाकरे बंधू उद्या विजय मेळाव्यानिमित्त एकाच मंचावर येणार। दोन्ही पक्षांकडून मेळाव्याची जय्यत तयारी। संपूर्ण मुंबईमध्ये ठाकरे बंधूंसाठी बॅनरबाजी। उद्या होणाऱ्या विजय मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जाणार नाहीत। सूत्रांची माहिती तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना मेळाव्याचं निमंत्रणच नसल्याची माहिती। दोन्ही भाऊ त्यांच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहेत। ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून खासदार नारायण राणेंची टीका। ब्रँड हा शब्द बाजारपेठेतल्या उत्पादनाला वापरला जातो। ठाकरे ब्रँड या शब्दावरून नीलम गोरेंची खोचक टीका। नीलम गोरेंचे सर्व काळे कारनामे माहिती आहे। किशोरी पेडणेकरांचा गोरेंवरील हल्लाबोल तर नीलम गोरेंचा थर्ड क्लास बाई असाही उल्लेख। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते पुण्यामध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची इथे उपस्थिती। पुण्यातल्या कोंडव्यातील अत्याचार प्रकरणी पुण्यात मनसे कार्यकर्ते आक्रमक। हातात काळे झेंडे घेत गृहमंत्री शहांच्या दौऱ्याला विरोध तर 24 तासांनंतर सुद्धा या प्रकरणातील आरोपी मोकाटच। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश। सूर्यवंशींच्या आईनं कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी। मुंबईमध्ये एसबीआय मुख्यालयाच्या समोर प्रहारच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंच्या प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक। गिरणी कामगारांनी शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट घेतली। विविध मागण्यांसाठी 9 जुलैला गिरणी कामगारांचा मोर्चा। राज ठाकरेंनी सुद्धा या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन। नाशिकमध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस तर गंगापूर धरणातून 3716 क्युसेक पाण्याचा विसर्ग। गोदाघाट परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी।